हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर मराठी गाईड चॅनल. आज आपण मराठी अक्षर भारती या इयत्ता 9वीच्या पुस्तकातील एक नवीन भाग अभ्यासणार आहोत. भाग क्रमांक 2 यातली एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 9वीच्या पुस्तकातील भाग क्रमांक 2 यातली एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. व्यायामाचे महत्त्व. कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आता व्यायामाचे महत्त्व, तुम्हा सगळ्यांना व्यायामाचं महत्त्व काय आहे हे माहिती आहे, परंतु या ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी खूप अगोदरच आपल्याला या व्यायामाचं महत्त्व आपल्या कवितेद्वारे आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. आता व्यायामाचे महत्त्व. व्यायाम म्हणजे काय तर कसरत, समानार्थी शब्द आहे कसरत. कसरत म्हणजे फिजिकल एक्सरसाइज आणि महत्त्व म्हणजे मोल किंवा इम्पॉर्टन्स. आता एक्सरसाइजचं जे महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे, ते काय आहे ते या ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता तत्पूर्वी आपण ही कविता पाहण्या अगोदर व्यायामाचं महत्त्व त्यांनी जे या ठिकाणी सांगितलेलं आहे ते पाहण्या अगोदर या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा थोडक्यात परिचय आपण तत्पूर्वी पाहूया. त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी का दिलेली आहे, त्यांचं मूळ नाव काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असं म्हटलं जातं पहा, परंतु त्यांचं मूळ नाव जे आहे ते माणिक बंडोजी ठाकूर असं आहे. त्यांचा कार्यकाल आहे 1909 ते 1968. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहा की ते एक संत कवी आहेत, संत आहेत त्याचबरोबर ते कवी आहेत. आता या अगोदर तुम्ही अनेक संत कवी पाहिले असतील. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत जनाबाई असतील, संत एकनाथ असतील, हे सगळे संत कवी आहेत. तसेच हे तुकडोजी महाराज जे आहेत किंवा माणिक बंडोजी ठाकूर हे जे आहेत ते सुद्धा एक संत कवी आहेत. आणि त्याचबरोबर समाजसुधारक म्हणजे समाजामध्ये सुधारणा व्हावी, समाज त्यासाठी कार्य करणारे असे समाजसुधारक आहेत. त्याचबरोबर अंधश्रद्धेच्या विरुद्ध असणारे, जातीभेद न मानणारे, धर्मभेद न मानणारे, म्हणजेच या ज्या समाजाच्या विघातक गोष्टी आहेत, म्हणजे समाज विघातक म्हणजे की ज्या गोष्टीमुळे समाजावर त्या वाईट परिणाम होईल अशा गोष्टी कोणत्या तर अंधश्रद्धा किंवा जातीभेद किंवा धर्मभेद. म्हणजे लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तर काय होतं, किंवा जातीभेद केला, मी या जातीचा त्या जातीचा असं केलं तर काय होईल, किंवा धर्मभेद केला, मी हिंदू मी मुस्लिम, म्हणजे वेगवेगळे धर्म, अशा प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार की मी श्रेष्ठ असं जर म्हणायला लागला तर त्याच्यातून काय होईल तर समाजातल्या लोकांच्या मध्ये परस्पर काय होईल तर एक प्रकारची अढी निर्माण होईल. म्हणजे थोडक्यात त्यांच्यात फूट पडेल आणि त्याच्यामुळे काय होईल तर समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होईल का तर नाही. म्हणजेच या गोष्टी म्हणजे काय आहेत तर समाजाच्या विरुद्ध आहेत, विघातक आहेत, की ज्याच्यामुळे समाजाला यापासून फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होणार आहे, समाजाची प्रगती होण्याऐवजी अधोगती होणार आहे. आणि म्हणून अशा ज्या समाज विघातक गोष्टी आहेत, समाजाच्या विरुद्ध गोष्टी आहेत, ज्या अंधश्रद्धा, जातीभेद किंवा धर्मभेद यासारख्या अशा गोष्टींवर या तुकडोजी महाराजांनी हल्ले चढवलेले आहेत आपल्या कवितेच्या माध्यमातून. आणि त्यांनी कवितेतून काय सांगितलेलं आहे तर देशभक्ती, आपल्या देशाची भक्ती आपण कशा स्वरूपात करू शकतो किंवा कशा स्वरूपात लोकांसमोर मांडू शकतो, किंवा आपण देशभक्ती कशी करू शकतो, किंवा अहिंसा म्हणजे हिंसा न करता आत्मसंयम म्हणजे स्वतःवर कंट्रोल कसा करायचा, याचे पाठ त्यांनी आपल्या कवितांद्वारे दिलेले आहेत. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे त्यांनी स्थापन केलेली आहेत. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे पहा, आणि त्यांचा गौरव केलेला आहे. की राष्ट्रसंत ही उपाधी संत तुकडोजी महाराज यांना लोकांनी दिलेली आहे. का तर त्यांनी जे समाजासाठी कार्य केलेलं आहे, जनतेसाठी कार्य केलेलं आहे, त्या कार्याचा एक प्रकारचा गौरव ही राष्ट्रसंत उपाधी म्हणजे पदवी दिली, थोडक्यात ती टायटल, थोडक्यामध्ये ती पदवी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता,
सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा आणि अज्ञानी जनतेला वात्सल्युक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. म्हणजे संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला जो ग्रामगीता नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो खेड्यापाड्यामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये आदराने वाचला जातो. का तर काय आहे त्या ग्रंथामध्ये, तर शिक्षणाचं महत्त्व आहे. भेदाभेद म्हणजे भेदाभेद करू नये, की मी उच्च किंवा मी श्रेष्ठ तू कनिष्ठ, मी श्रीमंत तू गरीब, असे जे भेदाभेद आहेत समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरून लोक आपापसामध्ये भेदाभेद करतात. तर असे भेदाभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन, की मी श्रेष्ठ तू कनिष्ठ म्हणजे वेगवेगळ्या जातीनुसार समाजामध्ये एक प्रकारचा वर्ग तयार केला जातो. असं न करता असं करू नये असं थोडक्यामध्ये त्यांनी या ग्रंथातून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धेचं निर्मूलनसुद्धा त्यांनी आपल्या ग्रंथातून केलेलं आहे, की तुम्ही श्रद्धा ठेवा पण त्या श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ देऊ नका. त्याच्यामुळे काय होईल तर पर्यायाने समाजाबरोबर आपल्या व्यक्तिगतसुद्धा नुकसानच होत असतं, हे त्यांनी या ग्रंथातून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आहे आणि सगळे धर्म कसे सारखे आहेत, सर्व धर्म समभाव, सगळे धर्म कसे सारखे आहेत, श्रेष्ठ आहेत आपापल्या जागी, कसे ते योग्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या या ग्रंथाद्वारे अगदी अज्ञानी म्हणजे जास्त ज्ञान नसलेल्या अशा ग्रामीण भागातल्या जनतेला अगदी प्रेमाने, एखादी आई आपल्या मुलाला जशी एखादी गोष्ट प्रेमाने समजावून सांगते त्या प्रकारे त्यांनी या ग्रंथातून या ग्रामीण भागातल्या अज्ञानी जनतेला अगदी आईच्या मायेने वात्सल्ययुक्त भूमिकेतून, म्हणजे आई ज्या प्रकारे आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगते त्या प्रकारे त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो खेडोपाडी पोचवलेला आहे. आजही तो ग्रंथ अगदी आदराने वाचला जातो. प्रस्तुत कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे कवींनी, तर मानवी जीवनातील व्यायामाचं महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीनं स्पष्ट केलेलं आहे. की आज आपल्याला माहिती आहे आजची जी परिस्थिती आहे कोविडची, ही जी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच व्यायामाचं महत्त्व पटलेलं आहे. का तर ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली तोच या परिस्थितीतून तरुण जाणार हे आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. पर्यायानं व्यायामाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना पटलेलं आहे. परंतु आज ही गोष्ट आहे, अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजणांना व्यायामाचं महत्त्व पटलं आहे. पण हीच गोष्ट खूप वर्षापूर्वी म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्म 1909 साली झालेला आहे आणि मृत्यू 1968. म्हणजे बाकी किती वर्षांपूर्वी, म्हणजे किती अगोदरच त्यांना हे व्यायामाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्यांनी आपल्या या कवितांद्वारे मांडलेलं आहे. म्हणजे पहा की असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे दूरदृष्टी असणारे कवी असतात, की पुढे काय होणार याचा विचार करून ते आपलं साहित्य लेखन करत असतात. म्हणून कवी किती श्रेष्ठ असतात पहा, की एखादी गोष्ट जो सर्वसामान्य व्यक्तीला कळत नाही, आत्ताच्या परिस्थितीमध्ये पुढे जाऊन काय होणार आहे हे सर्वसामान्य व्यक्तींच्या लक्षात येत नाही, ती गोष्ट अशा थोर कवींना किंवा राष्ट्रसंत किंवा संत कवी असतात त्या सगळ्यांना माहीत असतात. कारण का तर ते दूरदृष्टी असणारे असतात, की पुढच्या काळामध्ये काय होईल याचा विचार ते करत असतात आणि त्याद्वारे आपल्या साहित्याचं लेखन ते करत असतात. आणि म्हणून ते किती श्रेष्ठ आहेत पहा, की 68पर्यंत त्यांनी 1909 ते 1968 असा त्यांचा कार्यकाल आहे. त्या कार्यकालामध्ये त्यांनी ही कविता लिहून ठेवलेली आहे. त्या कवितेचं महत्त्व आजही अजून तसंच आहे. पहा कविता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तेव्हा लिहिलेली कविता तिचं महत्त्व आजही कायम आहे. म्हणजे किती दूरदृष्टी असणारे कवी होते ते. की व्यायामाचं महत्त्व तसू बरंही तेव्हा लिहिली म्हणून आज कमी झालेलं आहे का तर नाही, ते तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्व आज आपल्याला किती मार्गदर्शक ठरणार आहे हे आपण या कवितेतून अभ्यासणार आहोत. हा प्रत्यक्षात आपण कविता अभ्यासूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. ही व्यायाम म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यायाम म्हणजे कसरत किंवा एक्सरसाइज, आणि आरोग्यदायी मित्र, आरोग्य म्हणजे स्वास्थ्य किंवा हेल्थशी रिलेटेड असा मित्र आहे. व्यायाम हा आपल्या सगळ्यांचा कसा आहे तर मित्र आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य माणसाला आपल्या जीवनामध्ये जे व्यायामाचं महत्त्व आहे ते अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात की व्यायाम हा आपल्याला एक सुखी आयुष्य देणारा असा आरोग्यदायी मित्र आहे. आपली हेल्थ
चांगली राहावी यासाठी मदत करणारा असा आहे. कारण मित्र हा काय करतो पहा, की चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून आपल्याला देत असतो, त्यालाच मित्र आपण म्हणतो. तसाच व्यायामाला मित्र या ठिकाणी म्हटलेला आहे. का तर व्यायामसुद्धा कसा आहे, की व्यायाम केल्यामुळे काय होतं, तर आपल्याला चांगलं स्वास्थ्य किंवा आपली हेल्थ चांगली राहते आणि म्हणून तो आपला एक मित्र आहे असं या ठिकाणी संत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि हे सूत्र जर आपण कायम लक्षात ठेवलं तर काय होतं पहा, हे ध्यानी ठेवावे सूत्र. सूत्र म्हणजे पद्धत, ध्यानी म्हणजे लक्षात, मनात, इन माइंड म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. काय, कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे किंवा आरोग्यदायी जीवनाची की म्हणजे थोडक्यात सूत्र काय आहे, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आळस म्हणजे सुस्ती, लेझिनेस, आणि वैरी म्हणजे शत्रू, एनिमी. आणि हे सगळ्या जगाला मान्य आहे की आळस केल्यामुळे आपली कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही किंवा पूर्णत्वास जात नाही. आणि आळशीपणामुळे अजून काय होतं, तर आपली हेल्थही बिघडत असते. आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाला मान्य आहे व्यायामाचं महत्त्व काय आहे ते. आणि आळस केल्यामुळे काय होतं, आपल्या जीवनाचा तो कसा शत्रू आहे हे सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्याच्यामुळे व्यायामामुळेच काय होतं, तर हा जो आपला जो शत्रू आहे त्याला दूर ठेवायचा असेल आपल्यापासून, आळसाला, तर काय करायला पाहिजे, व्यायाम करायला हवा. आणि व्यायामामुळेच आळस दूर होऊन आपलं शरीर जे आहे ते आरोग्यपूर्ण होईल असं या ठिकाणी कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतायत. पहा पुढे, व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. आता व्यायामाविन म्हणजे व्यायामाशिवाय म्हणजे विदाऊट, जर व्यायाम केला नाही तर. व्यायामाविन सात्विक भोजन म्हणजेच काय, तर आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून आपण व्यायाम तर करायचा आहे, पण त्याचबरोबर आपण काय करतो, आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून आपण सात्विक भोजन घेतो. सात्विक म्हणजे पवित्र, शुद्ध किंवा होली किंवा प्युअर, म्हणजे सगळ्या जीवनसत्वांनी युक्त असं भोजन म्हणजे जेवण आपण घेत असतो. तेही मारी विकारी होऊन, विकारी म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे आजारी किंवा सिक, इल. म्हणजे काय, तर आपण आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून सात्विक भोजन घेत असतो, आहार घेत असतो. आणि या सात्विक भोजनानं आपलं शरीर आणि मन छान स्वस्थ राहतं. पण तुकडोजी महाराज या ठिकाणी म्हणतात की व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. म्हणजे आपण सात्विक आहार घेतो, पण तो जो आहार आहे, ते जे भोजन आहे, ते भोजन आपल्याला केव्हा पचेल किंवा डायजेस्ट होईल, तर जेव्हा आपल्या पोटामध्ये अग्निदीपन होईल. अग्निदीपन म्हणजे डायजेशन सिस्टीम आपली चांगली राहील थोडक्यामध्ये. केव्हा अन्नपचन केव्हा सहज होईल, तर जेव्हा आपण व्यायाम करू. या ठिकाणी सांगितलेलं आहे तुकडोजी महाराजांनी की आपण भोजन घेतो, आपण व्यवस्थित राहावं म्हणून सात्विक आहार घेतो आणि आहार घेत असतो, पण तो घेतलेला आहार जो आहे तो डायजेस्ट व्हायला हवा, पचायला हवा. नाहीतर काय होतं, त्या भोजनामुळे सुद्धा आपल्याला विविध विकार होतात, म्हणजे पित्त वगैरे होऊ शकतं. आणि आपल्या पोटामध्ये गेलेलं अन्न जे आहे ते व्यवस्थित पचलं नाही तर काय काय आजार होतात, काय त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सात्विक भोजनासोबतच चांगला योग्य व्यायाम केला तर पोटातला जो जठराग्नी असतो चांगला प्रदीप्त होतो, म्हणजे डायजेशन सिस्टीम चांगली होते. आणि आपण जे अन्न घेतलेलं आहे, जो सात्विक आहार घेतलेला आहे तो सहज पचतो. आणि अन्नाचे अपचन होऊन जे होणारे विकार आहेत, म्हणजे ॲसिडिटी असेल किंवा इतर आजार असतील जे पोटाचे विकार असतात, ते विकार व्यायाम केल्यामुळे आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात की सात्विक भोजनासोबतच व्यायामसुद्धा किती गरजेचा आहे हे त्यांनी या ठिकाणी या कवितेच्या ओळीमधून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. पहा पुढे, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढी विचारी सजीवपणा. आता व्यायामाने काय होतं पहा, जडत्व म्हणजे जडपणा किंवा स्थूलपणा, हेवीनेस, आणि तरतरी म्हणजे उत्साह, फ्रेशनेस. पुढे पहा, रक्तव्यवस्था उत्तम म्हणजे रक्ताभिसरण आपलं व्यवस्थित होतं. आणि वाढी विचारी सजीवपण म्हणजे सजीवपण म्हणजे जिवंतपणा, लिव्हिंग. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राही तरतरी. म्हणजे काय, आपण नियमितपणे जर व्यायाम केला, आणि तो करायला हवा. पहा, जर आपण नियमितपणे व्यायाम केला तर योग्य आणि पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच एक प्रकारचा स्थूलपणा, हेवीनेस वाढत जातो.
आणि नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी व्हायला मदत होते आणि आपलं शरीर जे आहे तो शरीराचा जो बांधा आहे तो सुडोल होतो. म्हणजे आपण एकदम आपली पर्सनॅलिटी एकदम व्यवस्थित होऊन जाते पहा. आणि त्याचप्रमाणे नियमित व्यायाम केल्यामुळे काय होतं, आळस दूर होतो आणि अंगामध्ये एक प्रकारची तरतरी म्हणजेच उत्साह येतो. आणि तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था व्यवस्थित होते. म्हणजेच रक्तप्रवाह जो आहे, रक्ताभिसरण जे आपल्या शरीरामध्ये होतं, जो ब्लड प्रेशर आहे तो व्यवस्थित होतो आणि रक्ताशी संबंधित जे आजार असतील ते दूर होतात आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. म्हणजे एक प्रकारे व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे याही ठिकाणी आपल्याला कवींनी समजावून सांगितलेलं आहे पहा. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. आता काय होतं पहा, व्यायामाने या ठिकाणी काय सांगितलंय कवींनी की व्यायामाने आपले स्नायू जे आहेत म्हणजे मसल्स ज्या आहेत त्या सशक्त म्हणजे ताकदवान किंवा मजबूत होतात, स्ट्रॉंग किंवा पॉवरफुल होतात. व्यायामे मानव होय दीर्घायू, दीर्घायू म्हणजे प्रदीर्घ जीवन, अ लॉंग लाईफ म्हणजे आयुष्य वाढतं माणसाचं थोडक्यामध्ये. आणि व्यायामहीना म्हणजे जे व्यायाम करत नाहीत, व्यायामाशिवाय काय होतं मग त्याच्यामुळे व्यायाम केला नाही तर पित्त कफ आणि वायू वाढीस लागतात. आणि जर्जर करीती अत्यंत, जर्जर म्हणजे इथे अर्थ त्रस्त पीडित, म्हणजे अशा प्रकारचे पित्त कफ वायूशी रिलेटेड असे जे आजार आहेत ते आपल्या पाठीमागे लागतात आणि आपल्याला अत्यंत ते त्रासदायक होऊन जातं पहा. म्हणजे थोडक्यात आपण पहा या ओळीमधून काय सांगितलं आपल्याला कवींनी की नियमित आणि योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना एक प्रकारची बळकटी मिळते पहा. आपण स्ट्रॉंग होऊन जातो आणि सगळे स्नायू सशक्त होतात, माणसाला आजारपण येत नाही. त्याचबरोबर व्यायामामुळे मानवाला एक दीर्घायुष्य प्राप्त होतं. आणि संत तुकडोजी महाराज म्हणतात की आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरामध्ये पित्त कफ वायू यांचं प्रमाण कमी जास्त व्हायला लागतं आणि पित्त कफ वायू यांच्या असंतुलित असल्यामुळे किंवा प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. पित्त म्हणजे डायजेशन सिस्टीम बिघडते, कफ म्हणजे कोल्ड कफ वगैरे असं, आणि वायू म्हणजे वाताशी रिलेटेड असे आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणजे पित्त कफ वायू यांचं असंतुलित प्रमाण झाल्यामुळे आपल्याला रोग व्हायला लागतात, आपण आजारी पडायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त कफ वायू यांचं शरीरातलं जे प्रमाण आहे ते योग्य किंवा संतुलित राहायला मदत होते आणि त्याच्यामुळे व्यायाम किती गरजेचा आहे हे या ठिकाणी आपल्याला संत तुकडोजी महाराज या ओळीतून सुद्धा सांगताना दिसत आहेत पहा. पुढे पहा, व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. आता प्रतिकारशक्ती, व्यायामामुळे काय होतं, प्रतिकारशक्ती वाढते म्हणजेच काय, विरोध करणारी ताकद, म्हणजेच या ठिकाणी रेजिस्टन्स पॉवर वाढते. स्वावलंबनाची प्रवृत्ती म्हणजेच स्वतःवर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही, स्वतः आपण प्रत्येक गोष्ट स्वतः करायला लागतो, सेल्फ डिपेंडन्स होऊन जातो. आणि प्रवृत्ती म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे कल किंवा टेंडन्सी. प्रवृत्तीचा दुसरा अर्थ स्वभावाचा सुद्धा होतो, पण या ठिकाणी अर्थ आहे कल किंवा त्या दृष्टीने तुमची असणारी टेंडन्सी. स्फूर्ती म्हणजे प्रेरक शक्ती, एक प्रकारचा उत्साह किंवा इन्स्पिरेशन. आणि कार्य म्हणजे काम किंवा वर्क. आता या ठिकाणी आपण सविस्तर अर्थ पाहूयात की काय होतं व्यायाम केल्यामुळे. तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपल्या शरीरामध्ये एक शक्ती येते आणि आपलं शरीर बळकट होऊन आपली रेजिस्टन्स पॉवर जी आहे ती वाढीला लागते. येणाऱ्या आजारांचा संकटांचा आपण सहज सामना करू शकतो त्याच्यामुळे. म्हणजेच थोडक्यात आजची जी कोविडची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण या आजाराचा सामना अगदी सहजपणे करू शकतो. आणि ते कशामुळे शक्य होईल, किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल, तर जेव्हा आपण सात्विक भोजन घेऊ, चांगला आहार घेऊ आणि त्याचबरोबर त्याला व्यायामाची जोड देऊ, तेव्हा आपण या सिच्युएशनमधून तरून जाऊ शकतो किंवा कोविड आजाराचा आपण सामना करू शकतो. हे आपल्या सगळ्यांना आता पटलेलं असेल. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळं काय होतं, आपण स्वावलंबी होतो की दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही, की प्रत्येक काम आपण आपलं करायला लागतो. म्हणजेच आपल्यातला आळस जो आहे तो दूर होतो, त्याच्यामुळे आपलं काम आपण स्वतः करायला लागतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपण दुसऱ्या कोणावर डिपेंड राहत नाही थोडक्यामध्ये. या नियमित व्यायामामुळे शरीरातला आळस कंटाळा दूर होऊन शरीर अगदी फ्रेश होऊन जातं, ताजतवानं होऊन जातं आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला कोणतेही काम करताना एक प्रकारचा उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरामध्ये एक जोश किंवा स्फूर्ती वाढत असते.
आणि त्याच्यामुळे व्यायाम किती गरजेचा आहे, आपले इन्स्पिरेशन वाढवण्यासुद्धा व्यायाम किती मदत करतो पहा. आणि त्याच्यामुळे व्यायामाचं महत्त्व अशा प्रकारे संत तुकडोजी महाराजांनी अतिशय सुंदर साध्या सोप्या भाषेमध्ये अगदी सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेलं आहे. आणि तुम्हालाही व्यायामाचं महत्त्व पटलं असेल आणि त्याच्यामुळे वेळ वाया न घालवता आपण हे आज नाही पण उद्यापासून नक्की व्यायामाला सुरुवात करणार हे मला माहिती आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की व्यायामाचं किती महत्त्व आहे. मग ती परिस्थिती कोणती असो, आजची कोविडची स्थिती असो किंवा इतर कोणती आपली सर्वसामान्य आपण दैनंदिन जीवन जगताना सुद्धा असो, की व्यायामामुळे आपल्या शरीराला किती फायदा होतो, आपण तंदुरुस्त राहण्यासाठी किती मदत होते आणि त्याच्यामुळे व्यायाम किती गरजेचा आहे हे तुम्हाला पटलं असेल. आणि संत तुकडोजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून ही कविता लिहिली आणि ती आजच्या परिस्थितीतही किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला जाणवलं असेल. आणि त्याच्यामुळे हेल्थ इज वेल्थ असं म्हणून आपण व्यायामाला सुरुवात करणार आहोत. आणि त्याचबरोबर अगदी सात्विक असा आहारही घेणार आहोत. त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती नक्की वाढेल आणि आपण या परिस्थितीतून सुद्धा बाहेर येऊ अशी प्रत्येकाने आशा करायला हरकत नाही. आणि या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. जर ही कविता तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्यू.